नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जिओग्राफी म्हणजेच भूगोल या घटकावरील महत्त्वाचे असे जे 15 प्रश्न आहेत तुमचे। तर संयुक्त गट परीक्षा तुमची जी होती 2022 साली झालेली, म्हणजेच 8 ऑक्टोबर 2022 साली झालेली तुमची गट ब ची जी परीक्षा होती, तर त्या पेपरमधील जिओग्राफी म्हणजेच भूगोल या विषयावरचे महत्त्वाचे 15 प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। 44 महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे? तर लक्षात घ्या, आपला जर हा महाराष्ट्र आहे तर या आपल्याला काय विचारले? उत्तर दक्षिण। तर असा पर्वत इथे जर तुम्ही पाहिला तर कोणता आहे उत्तर दक्षिण? तर तो सह्याद्री हा पर्वत आहे, म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे आपल्याला। सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती आहे असा। त्याप्रमाणे सातमाळा अजिंठा येथे नाशिक आणि या ठिकाणी असा पसरलेला आहे। त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे। त्याप्रमाणे जर खाली जर पाहिलं तर त्याच्या शंभू महादेव डोंगररांग आहे। अशा या रांगा आहेत, लक्षात घ्या। तर हे जे आहे तर याचा आन्सर असेल सह्याद्री हा उत्तर दक्षिण पसरलेला आहे। एकूण सह्याद्रीची लांबी जर पाहिली महाराष्ट्रातली तर ती जवळपास 440 किलोमीटरच्या आसपास आहे। तर हे भूगोलचे प्रश्न चालू झालेले आहेत। तर प्रश्न क्रमांक 45 तुम्ही पाहू शकता। तर पुढीलपैकी कोणती विधाने योग्य की अयोग्य? आता विधाने योग्य की अयोग्य आपल्याला इथे ओळखायची आहेत। तर लक्षात घ्या, इथे पहिल्यांदा ऑप्शन म्हणजे पहिलं विधान काय दिले आपल्याला इथे? तर शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालेले नाही। तर लक्षात घ्या, शेतीच्या व्यापारीकरणामुळे काय झालं तर अधिकाधिक नफा मिळू लागला, म्हणजे श्रीमंत अधिक लोक होऊ लागले। त्याप्रमाणे भांडवलदारी शेती प्रक्रियेला जे आहे तर ते उत्तेजन मिळाले होते। लक्षात घ्या, मिळाले नाही म्हटले तर उत्तेजन मिळाले होते भांडवलदारांना, म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते या प्रश्नाचं म्हणजे याला आपण अयोग्य म्हणू शकतो, पहिलं वाक्य। दुसरं काय आहे? शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले। तर लक्षात घ्या, हे जे प्रमाण जे आहे तर ते वाढलं नव्हतं, तर हे प्रमाण घटलं होतं, म्हणून विधान बी देखील हे चुकीचं ठरतं। म्हणून याचं योग्य आन्सर असेल ए व बी, दोन्ही विधाने योग्य नाहीत। तर पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन दिलेत वर्धा, नाशिक, बुलढाणा की सिंधुदुर्ग। तर लक्षात घ्या, सिंधुदुर्ग हे कोकणातलं सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लोह खनिजाचे साठे जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणात आढळतात, म्हणून ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। तसेच अजून लोह खनिजाचे साठे जे आहेत तर ते विदर्भामध्ये देखील आहेत, लक्षात घ्या। तर सिंधुदुर्ग या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। लक्षात घ्या, कशासाठी? आणि कोल्हापूर जर म्हटलं तर बॉक्साईट, हे कोल्हापूर जास्त उत्पादन आहे बॉक्साईटचं, हे देखील लक्षात घ्या। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? तर शेती संबंधित सामाजिक स्वरूपाची आपल्याला इथे काय निवडायचे? सामाजिक स्वरूपाची समस्या निवडायची। तर पहिली समस्या काय? हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, तर ही सामाजिक नाही। त्याप्रमाणे मर्यादित कृषी संशोधन, हे देखील नाही। आर्थिक भांडवलाचा अभाव, हे देखील सामाजिक नाही। तर शेत जमिनीचे जे विभाजन झाले दिसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ती एक आपल्याला सामाजिक समस्या मानता येईल। तर का पण मानता येईल? तर तुम्हाला माहितीच आहे, काही जणांकडे 100 ते 200 एकरी जमीन आहेत, पण काही जणांकडे 1 गुंठा सुद्धा जमीन नाही। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर जमिनीच्या क्षेत्रासंबंधी विषमता जाणवते, पण ही एक सामाजिक स्वरूपाची समस्या आहे असं आपल्याला मानता येईल। महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील कोणती शेत जमिनीचे विभाजन जे आहे तर ते विषमता त्यामध्ये दिसून येते, म्हणून ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर, ही एक सामाजिक समस्या मानली जाईल। तर प्रश्न क्रमांक 47 तुम्ही इथे पाहू शकता। महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील काही समस्या खाली दिल्या आहेत। तर आत्ताच हा प्रश्न आपण पाहिला। तर प्रश्न क्रमांक 48 पाहूयात। 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता, लक्षात घ्या। तर त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकूण 9.34% जो आहे तर तो पर्यटनाचा वाटा होता। 9.34% 2019 नुसार देशाच्या उत्पन्नातील 9.34% पर्यटनाचा वाटा होता। तर भारतातील म्हटलेला आहे, तर भारतातील पर्यटनाचा वाटा 9.34% आहे उत्पन्नापैकी। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे?
तर चेन्नई हल्दिया हे पूर्व किनारपट्टीचे आहेत. कांडला हे जे आहे ते देखील तर कांडला जे आहे तर ह्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. कांडला जे आहे तर ते हे पश्चिम किनारपट्टीवरती आहे आणि कोलकाता हे देखील पूर्वचं आहे. म्हणून हे 3 पूर्वचे आहेत बंदरे. कांडला हे जे आहे तर ते पश्चिमेकडचं आहे. म्हणून हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त टिंब या प्रदेशात असते. तर लक्षात घ्या, मे महिन्यात महाराष्ट्रातील जे सर्वाधिक तापमान जे आहे तर ते पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर या ठिकाणचे, नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त तापमान असतं. लक्षात घ्या. आणि थंडी देखील तुम्ही जर पाहिली तर विदर्भातच असते. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर हे आपलं या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त तापमान असतं. चंद्रपूर, गडचिरोली, त्याप्रमाणे नागपूर, भंडारा या ठिकाणी. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात. भिलाही लोह पोलाद उद्योग स्थित असले राज्य कोणते? तर भिलाही लोह पोलाद उद्योग प्रकल्प कोणत्या म्हणजे राज्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर तो भिलाही जो आहे तर तो छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. लक्षात घ्या. तसेच तुम्ही जर पाहिलं तर दुर्गापूर लोह पोलाद जो प्रकल्प आहे तर तो पश्चिम बंगाल या राज्यात आहे. आणि ओडिसामध्ये राउरकेला जो आहे तर तो ओडिसा या राज्यात असलेला लोह पोलाद प्रकल्प आहे. हे देखील लक्षात घ्या. याचे आन्सर असेल छत्तीसगडमध्ये हा आहे लोह पोलाद प्रकल्प भिलाई. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले होते? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये हे नील क्रांती धोरण जे आहे तर ते 2017 मध्ये घोषित केले होतं. महाराष्ट्राने नील क्रांती धोरण विचारले तर ते 2017ला घोषित केलेलं आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. तर काय दिलं आहे आपल्याला इथे? ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. तर याचं कारण विचारलं आहे आपल्याला. तर का कमी होत आहे ग्रामीण भागातील लोकसंख्या? तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत त्या समिती आपल्याला इथे निवडायचे. तर आता ABCD आपल्याला इथे 4 विधाने दिली आहेत. लक्षात घ्या. तर काय दिले? पहिलं विधान, ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. तर असं कोणतंही कारण नाही की ज्यामुळे लोकसंख्या कमी होत आहे, जन्मदर कमी आहे म्हणून तर नाही. तर ग्रामीण भागातून काय होत आहे? लोकांचं स्थलांतर कुठे होत आहे? रोजगारासाठी तुम्ही जर पाहिलं तर शहराकडे जास्त शिक्षणासाठी म्हणा किंवा विवाहित जे लोक आहेत तर ते स्थलांतर करतात म्हणजे शहराकडे किंवा नोकरीसाठी. तर त्यामुळे जे आहे तर ते ग्रामीण भागातले जे आहे तर ती लोकसंख्या सतत कमी होते कारण ते लोक जे आहेत तर ते शहराकडे आता वळू लागलेले आहेत. तर हे जे आहे तर ते योग्य कारण असेल. 3 नंबरमध्ये काय दिले? ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. तर असं देखील कारण नाही आहे. ग्रामीण भागात मृत्यू दर जो आहे तर तो जास्त असतो. तर असं देखील काही कारण नाही. फक्त एकच कारण आहे की ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर हे मोठ्या संख्येने होत आहे. त्यामुळे तिथली संख्या जी आहे ती ग्रामीण भागातली कमी होत आहे. ऑप्शन क्रमांक फक्त ब ऑप्शन 2 मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर आता महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. तर अशी कोणती प्राकृतिक रचना आहे ज्यामुळे अधिक परिणाम झालेला आहे? तर लक्षात घ्या, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग जो आहे तर ही प्राकृतिक विभाग म्हणलं तर याच्याद्वारे जर तुम्ही पाहिलं तर वारे अडवले जाऊन पाऊस पडतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या हवामानावर जर तुम्ही पाहिलं तर या सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग ही जी आहे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला तर या 2 पर्वतरांगांचा जास्त प्राकृतिक परिणाम जो आहे तर तो आपल्या राज्यावरती झालेला आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि सातपुडा डोंगररांग याच्यामुळे ऑप्शन 2 जे आहे तर या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? तर लक्षात घ्या, उकाई हा जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे गुजरात राज्यातील तर तो तापी या नदीवरती आहे. लक्षात घ्या, तापी ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून पुढे गुजरातमध्ये वाहत जाते. लक्षात घ्या, तर त्या ठिकाणी गुजरातमध्ये जो आहे तर तो त्या तापी नदीवरती उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प बनवलेला आहे. ऑप्शन 2 तापी या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूया.